नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरणे या पाठामधला सराव संच 2.4 बघणार आहोत. तर त्यातला पहिला जो प्रश्न आहे बघा, सराव संच 2.4 त्यातला पहिला जो प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून A, B, C च्या किमती लिहा. बघा, आता मुळात आपलं जे सामान्य रूप आहे ते आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या स्वरूपामध्ये आपल्याला ती समीकरणं लिहायची आहेत आणि त्याच्या जे ABC किमती आहेत त्या आपल्याला फाइंड करायच्या. बघा, आता त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. आता इथं ऑलरेडी हे जे समीकरण आहे ते या फॉर्मॅटमध्ये आहे, त्यामुळं आपण काय करणार आहोत, डायरेक्टली त्याच्या किमती काढणार आहोत. मग एची किंमत काय येईल 1, बीची येईल वजा 7 आणि सीची येईल 5. आता दुसरं समीकरण बघा, 2m वर्ग बरोबर 5m वजा 5. आता ह्याला आपल्याला काय करायला लागणार आहे, कन्वर्ट करायला लागणार आहे. मग काय करणार आपण, 2m वर्ग हे 5m इकडं आणले वजा 5m झाले, त्यानंतर हे वजा 5 इकडं आणले ते अधिक 5 झाले बरोबर 0. आता आपण ABCच्या किमती काय करूया, फाइंड करूया. A काय येईल आपला 2, B येईल वजा 5, C येईल फक्त 5. त्यानंतर तिसरं आहे बघा, y वर्ग बरोबर 7y. आता ह्याला आपल्याला कन्वर्ट करायला लागणार आहे. y वर्ग हे वजा 7y इकडे येतील वजा 7y होतील अधिक 0 बरोबर 0. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या समीकरणामध्ये ज्या जागा रिकाम्या असतील त्या आपल्याला 0 भरून काढायच्या असतात. मग आता इथं याची किंमत काय येईल 1, बीची येईल वजा 7 आणि सीची येईल 0. आता प्रश्न क्रमांक 2 आहे, तर तो म्हणजे पुढील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. प्रश्न 2 आहे, पुढील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. बघा, आता पहिलं एक समीकरण दिलंय, x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. आता सेम जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये ABCच्या किमती काढल्या तशा ह्याच्या किमती आपल्याला काढायच्या. आता ह्याच्या किमती काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या स्वरूपामध्ये आणावं लागतं. त्यानंतर इथं आपल्याला करायची गरज नाही, कारण ऑलरेडी ते त्या फॉर्मॅटमध्ये आहे, त्यामुळं एची किंमत येईल 1, बीची येईल 6 आणि सीची येईल 5. आता आपल्याला ह्या जे वर्ग समीकरणाचं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये त्याला ह्या किमती भरायच्या. मग ते सूत्र आपण बघूया. सूत्र आहे बघा, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात बीचा वर्ग वजा 4ac छेद 2 गुणिले a. आता आपण काय करणार आहे, सुरुवातीला जो हा वर्गमुळातला भाग आहे कोणता
तो म्हणजे बीचा वर्ग वजा 4AC हे आधी सेपरेट सोडवून घेऊया, म्हणजे आपलं इथं कन्फ्युजन होणार नाही. मग बघा, बीची किंमत आपली काय काढली आपण, 6 काढलेली होती, म्हणजे 6चा काय येईल वर्ग वजा 4 गुणिले ए किती काढलेला होता, 1 काढलेला होता, आणि सी होता आपला 5. आता इथं 6चा वर्ग काय होईल, 36 वजा 4 1 4 गुणिले 5, 36 वजा 4 पंचे 20, 36मधून 20 गेले, राहतील 16. ठीक आहे, आपली बी वर्ग वजा 4AC किंमत किती आली, 16 आली. त्यात आपण त्या समीकरणामध्ये सगळ्या किमती भरणार आहोत. मग बघा, एक्स बरोबर वजा बी किती होता आपला 6 अधिक वजा वर्गमुळात, आता इथं काय येईल फक्त 16, कारण ह्याची किंमत ऑलरेडी आपण इथं सोडवून घेतलेली आहे. तर खाली 2 गुणिले ए किती होता आपला 1 होता. आता हे आपल्याला सोडवायचे बघा, वजा 6 अधिक वजा वर्गमुळात 16 म्हणजे किती 4 छेद बे के बे. आता इथं बघा, इथं चिन्ह अधिक पण आहे आणि वजा पण आहे. मग यासाठी आपण काय करणार, एकदा एक्स काय घेणार आपण अधिक घेणार आणि एकदा वजा घेणार. बघूया, एक्स बरोबर वजा 6 अधिक 4 छेद 2 किंवा एक्स बरोबर वजा 6 वजा 4 छेद 2. आता हे सोडवूया. एक्स बरोबर इथं अपोजिट चिन्ह आहेत, त्यांची होईल वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. 6मधनं 4 गेले, राहिले 2 छेद 2. इथं 2ला 2 जातील, एक्सची किंमत आली वजा 1. आणि इथं सोडवल्यानंतर एक्स बरोबर वजा वजा होताना होईल बेरीज चिन्ह लागेल वजा. 6 आणि 4 10 छेद 2, बे 1 के बे, बे पंचे 10. एक्स बरोबर वजा 5. अशी ह्या दोन समीकरणाची 2 मुळं आलेली आहेत. कोणतं, वजा 1 आणि वजा 5. त्यानंतर पुढचं गणित आहे एक्सचा वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. आता इथं सुद्धा ह्याला सामान्य रूपाच्या त्या ह्याच्यात आणायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी दिलेलं आहे. मग एची किंमत किती येईल 1, बीची येईल वजा 3, सीची येईल वजा 2. आता मग अशा आपलं जे वर्ग समीकरणाचं सूत्र होतं तेच आपल्याला वापरायचं आहे. एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात काय येतो, बीचा वर्ग वजा 4AC भागिले 2A. आता हे आपल्याला सुरुवातीला इथं सोडवून घेऊयात आपण. बीचा वर्ग वजा 4AC, बी किती आहे आपला वजा 3, वजा 3चा वर्ग वजा 4 गुणिले ए आहे 1 गुणिले सी वजा 2. इथं येईल वजा वजा अधिक 3चा वर्ग 9 वजा 4 गुणिले वजा 2, 9 गुणिले किती येईल इथं वजा गुणिले वजा अधिक 8 4 दुने 8. इथं येईल 17. बी वर्ग वजा 4AC ची किंमत किती आली इथं 17 आली. आता इथं आपण बीची किंमत ठेवूया वजा वजा 3 अधिक वजा वर्गमुळात किती येईल इथं आता 17 छेद 2 गुणिले 1. एक्स बरोबर वजा गुणिले वजा अधिक 3 येईल, म्हणजे इथं राहील फक्त 3 अधिक वजा वर्गमुळात 17 छेद 2. आता ह्या अधिक वजासाठी आपण सेपरेट घेणार आहोत. एक्स बरोबर 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 किंवा एक्स बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2. ह्या दोन किमती
म्हणजेच ही त्याची 2 मुळं निघालेली आहेत.